नमस्कार. वेलकम टू डिप्लोमाला चॅनल. आपण लास्ट लेक्चरला इंटिग्रेशन स्टार्ट केला होता आणि विथ द हेल्प ऑफ डेफिनेशन ऑफ अन इंटिग्रेशन काही इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघितले होते. त्याच्यामध्ये आपण 1 चा इंटिग्रेशन बघितला होता, त्याच्यानंतर x रेस टू n चा इंटिग्रेशन बघितला होता, a रेस टू x चा इंटिग्रेशन बघितला होता, e रेस टू x चा इंटिग्रेशन बघितला होता आणि शेवटी 1 बाय x चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x आपण काल बघितलं होतं. आणि हे सगळं विथ द हेल्प ऑफ डेफिनेशन. आता डेफिनेशन काय होती मी थोडंसं आणखीन 2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जे काय फॉर्म्युलेज आहेत ते बनवणार आहेत. आणि त्या कालच्या शेवटच्या बीटमध्ये तुम्हाला मी असं पण म्हणलं होतं की एक जो फॉर्म्युला आहे तो खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय x विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू लॉग ऑफ x. कारण तोच फॉर्म्युला यूज करून आपण आज इंटिग्रेशनचे बाकीचे फॉर्म्युले पण बनवणार आहेत. आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले दोन मेथडनी बनवणार आहेत, एक डेफिनेशन वरून आणि एक जे शेवटचा फॉर्म्युला सांगितला होता मी काल, ज्याला की मी गोल्डन रूल असं म्हणतो किंवा गोल्डन फॉर्म्युला पण म्हणतो कधी कधी. तर त्या दोन फॉर्म्युल्यावरूनच इंटिग्रेशनचे मॅक्सिमम फॉर्म्युले आपण बनवणार आहेत. मग आपण जे लास्ट लेक्चरला बघितलं होतं त्याला थोडंसं 2 मिनिटांमध्ये रिवाइज करू, फक्त डेफिनेशन आणि त्याच्यानंतर आपण इंटिग्रेशनचे बाकीचे फॉर्म्युलेज बघणार आहेत. ठीक आहे. तर इंटिग्रेशनची डेफिनेशन काय होती? इट इज अन अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस. अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस मध्ये आपण असं म्हणलं होतं की जर इफ डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय dx ऑफ समथिंग f ऑफ x फंक्शन जर समजा g ऑफ x येत असेल तर बाय युजिंग डेफिनेशन ऑफ ए डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन आज आपण सर्व फॉर्म्युले बघणार आहेत आणि उद्यापासून ऍक्च्युअली न्यूमरिकलला स्टार्ट करणार आहेत. ठीक आहे. चलो, बाय युजिंग ए डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशनची डेफिनेशन काय म्हणते? जर f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह जर g ऑफ x येत असेल तर इंटिग्रेशन ऑफ g ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x हा काय आला पाहिजे? मूळची क्वांटिटी f ऑफ x आला पाहिजे. आणि याच्यासोबत मॅक्सिमम टाइम्स आपण प्लस सी लिहितो याच्यासाठी, कारण कॉन्स्टंट ऍड करावा लागतो, ते मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे. आय थिंक कालच्या लेक्चरला मी सांगतो म्हणलं होतं बट राहून गेलं. आजच्या लेक्चरच्या एंडला सांगूत आपण. म्हणजे ही डेफिनेशन आहे. म्हणजे एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आलाय त्याच्यावर जर इंटिग्रेशन अप्लाय केलं तर ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढलाय ती क्वांटिटी भेटत असते. एकदा नीट बघून घ्या. याच फॉर्म्युलेचा यूज करून किंवा याच डेफिनेशनचा यूज करून आपण इंटिग्रेशनचे बाकीचे फॉर्म्युले बनवणार आहोत. ठीक आहे. क्लिअर? चलो, जर समजा कोणाला काही डाऊट, कोणाला काही अडचण आली तर खाली कमेंट करायचंय. ठीक आहे. चलो, आणि थोडीशी स्पीड मी आज इन्क्रीज करायचा प्रयत्न करेन. जर समजा स्पीड जास्त होत असेल तर खाली कमेंट मध्ये सांगायचंय. मग आपल्याला काल जिथं आपण सोडलं होतं त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. तर पुढचा पार्ट म्हणजे काय? काल आपण काय केलं होतं? अल्जेब्रिक, एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथमिक नाही सॉरी, ठीक आहे, ह्याचे डेरिव्हेटिव्ह जे होते त्याच्यावरून आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बनवले होते. आज आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक पार्टचे डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्यावरून इंटिग्रेशन्स बनवायचे. ठीक आहे. तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिला डेरिव्हेटिव्ह माहित होता डी बाय dx ऑफ साइन एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह माहित होता. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येते रे? कॉस एक्स. ठीक आहे. तर इथं चेक करा, प्लीज रिक्वेस्ट, हे जे डेरिव्हेटिव्ह आहेत ते तुम्हाला लास्ट सेमिस्टरला झालेले आहेत. ठीक आहे. तर इथं चेक करा, इथं जेव्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज ए कॉस एक्स आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय येतं? कॉस एक्स. तर इथं मी एक वाक्य लिहू शकतो, ते म्हणजे बाय युजिंग डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. कुणाची? इंटिग्रेशनच्या डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. आता मी जस्ट मागच्या पेजवर तुम्हाला समजावून सांगितले की ऍक्च्युली डेफिनेशन काय? इट इज अन अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस आणि ती कशी असते मी तुम्हाला इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट करून दाखवली. इथे चेक करा, इथं काय येईल? त्याच रूलनुसार इंटिग्रेशन मध्ये काय
कॉस ऑफ एक्स जर असेल आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स जर येत असेल तर उत्तर साइन एक्स आलं पाहिजे आणि आपण प्लस सी त्याच्यासोबत लिहित असतो प्लस सी. सिमिलर वेनी बाकीचं आणखीन डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला, त्याच्यावरून आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बनवू शकतो. जसं की डी बाय डी एक्स ऑफ समजा कॉस ऑफ एक्स आहे. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर तो येतो मायनस साइन एक्स. मायनस साइन एक्स. तर बाय युझिंग अन डेफिनेशन ऑफ अन इंटिग्रेशन, हे जी काही डेफिनेशन आहे ठीक आहे ते रिझन आहे. ठीक आहे, डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन आणि डेफिनेशन काय ते मी लास्ट पेजवर दाखवलं होतं. इथं चेक करा की जर समजा एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्स असेल तर जी ऑफ एक्स चा इंटिग्रेशन हा एफ ऑफ एक्स आला पाहिजे. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. ठीक आहे, चलो म्हणजे इथं इंटिग्रेशनच्या डेफिनेशन नुसार आपण असं लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ मायनस ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू कॉस एक्स प्लस सी. बट जनरली हे जे मायनस आहे ती एक आणखीन एक गोष्ट, जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये रूल होते तसे इथे इंटिग्रेशन मध्ये सुद्धा रूल आहेत. जर कॉन्स्टंट जर समजा व्हेरिएबल सोबत असेल तर काल मी समजावलं होतं तर ते काय करू शकतो आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढू शकतो. सेम वेनी इथं जे मायनस आहे हे मायनस टर्म आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढू शकतो. मध्ये काय राहील रे मग साइन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस सी. एक लग रे इकडचा मायनस तिकडे जाऊन काय होणार आहे डिवाइड, किंवा इकडे डायरेक्टली अप्लाय केलं तर चालतंय. हे कॉसला पण मायनस येणार आहे आणि सी ला पण मायनस येणार आहे. बट इथं लक्ष द्या, इथं मी काय बोलतोय साइन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स मी फक्त मायनस जे ते कॉसलाच अप्लाय करणार आहे सी ला नाही. त्याचं रिझन सांगतो. कारण कॉन्स्टंट जो आहे तो प्लस आहे का मायनस माहित नाही, प्लस बी असेल तरी प्लसच येणार आहे, मायनस बी असेल तर मायनस येईल. ठीक आहे, कॉस्टची जे काही कॉन्स्टंट आहे ते कॉन्स्टंटची व्हॅल्यू काही का असेना काही फरक पडत नाही म्हणून मी इथं प्लस सी लिहिलं. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स काय येणार आहे ते म्हणजे मायनस कॉस एक्स. इथपण कोणाला काय अडचण आहे का चेक करा. ठीक आहे, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स साइन एक्स प्लस सी आणि इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस सी. ठीक आहे, चलो आणि हे सगळं मी काय करतोय डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशन नुसार करतोय. म्हणजे ऍक्च्युली जे डेरिव्हेटिव्ह माहित आहेत त्याच्यावरून आपण इंटिग्रेशनचे व्हॅल्यूज काढतोय. कळालं? म्हणजे आपण जे काही इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आतापर्यंत बघतोय आणि अजून थोडे 2-4 बघणार आहेत ते सगळेच्या सगळे कशावरून बघतोय तर ते डेरिव्हेटिव्ह वरून. मी काल पण सांगितलं होतं इंटिग्रेशनचा जो मेन बेस आहे तो आहे डेरिव्हेटिव्ह. कारण आपण डेफिनेशनच करतोय इट इज अन अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह माहित असेल तर इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुम्हाला लगेच कळतील. म्हणजे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले काही वेगळे इकडून तिकडून काही बनले नाहीत. ठीक आहे, इंटिग्रेशनचे जे काही फॉर्म्युलेज बनलेत ते सर्वच्या सर्व डेरिव्हेटिव्ह वरून बनलेले आहेत. ठीक आहे, क्लिअर आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा डेरिव्हेटिव्ह कळतात तेव्हा डेफिनेटली तुम्हाला इंटिग्रेशन लगेच कळायला सुरुवात होईल. ऍट द एंड मी सांगेन तुम्हाला कसं करायचं ते. ठीक आहे, चलो मग इथं चेक करा. जसं आपल्याला साइनचा डेरिव्हेटिव्ह माहित होता कॉसचा माहित होता तसं आपल्याला कुणाचा माहिती आहे रे डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ कुणाचा माहिती आहे रे टॅनचा माहिती आहे. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, चेक करा डी बाय डी बाय डी एक्स ऑफ काय रे टॅन ऑफ एक्स. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे सेक स्क्वेअर एक्स. तर आपण इथं काय करणार बाय युझिंग अ डेफिनेशन ऑफ अन इंटिग्रेशन बाय युझिंग डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. हा मला माहिती आहे काही लेकरांना स्लो पण वाटत असेल बट एक लक्षात घ्या जोपर्यंत तुम्हाला इंटिग्रेशन कसे आले ते कळणार नाहीत तोपर्यंत डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन तोपर्यंत त्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही. म्हणून मी पहिले 2 लेक्चर आहेत एकदम स्लो घेतोय. नेक्स्ट लेक्चर पासून जेव्हा आपण न्यूमरिकल्स घेऊ तेव्हा तुम्हाला मी सांगेन की ऍक्च्युली स्पीडअप कसं करायचं ते. ठीक आहे, तर इथं काय माहिती आपल्याला इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू काय आलं पाहिजे रे टॅन ऑफ एक्स आणि एक प्लस सी लिहायची पद्धत आहे. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? ठीक आहे, ऍक्च्युली जर समजा जसं इथं काढलंय तसं आपण काय करू शकतो इथं बघा चेक करा डी बाय डी एक्स ऑफ समथिंग कॉट ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स. तर अगेन आपण काय म्हणू शकतो
अगेन बाय युजिंग अन डेफिनेशन ऑफ अन इंटिग्रेशन, इंटिग्रेशनच्या डेफिनेशन नुसार इथं आपण असं लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू कॉट ऑफ एक्स प्लस सी. सिमिलरली अगेन बाय युजिंग अन रूल ऑफ इंटिग्रेशन, ते जे मायनस टर्म आहे त्याला आपण बाहेर काढू शकतो. मायनस ऑफ फक्त व्हेरिएबल काढता येत नाही, ठीक आहे. कॉसेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू काय रे, कॉट ऑफ एक्स प्लस सी. इकडचा मायनस तिकडं अप्लाय करा, म्हणजे जे काय येईल कोसेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू मायनस कॉट ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे. चलो मग अजून कोणते डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहित आहेत? सगळे आज डेरिव्हेटिव्ह जेवढे माहित आहेत तेवढे सगळे काय करणार आपण इंटिग्रेशन मध्ये कन्वर्ट करणार आहेत. मग इथे चेक करा. मग काही जण म्हणतील सर आम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय dx ऑफ sec x पण माहिती आहे. म्हणलं ओके ठीक आहे, काय हरकत नाही. sec x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर आपल्याला माहिती आहे sec x इंटू tan ऑफ x. sec x इंटू tan ऑफ x. मग इथे मी लिहीन बाय युजिंग काय रे, डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. मी हे प्रत्येक वेळेस का लिहितोय त्याचं रिझन सांगतो. कारण हे जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आपण डेफिनेशन काय केली होती ते. ठीक आहे. बाय युजिंग अ डेफिनेशन ऑफ अन इंटिग्रेशन, इंटिग्रेशनच्या डेफिनेशन नुसार इथं काय येईल चेक करा. इंटिग्रेशन ऑफ सेक ऑफ एक्स इंटू टॅन ऑफ एक्स, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू सेक ऑफ एक्स प्लस सी. क्लिअर आहे. मग इथं चेक करा, जसं आपण सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह वरून काय केलं, इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन एक्स बनवलं, तसं आपण कोसेक एक्स चा पण डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला जो डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तो कुणाचा माहिती आहे, डी बाय dx ऑफ कोसेक ऑफ एक्स पण माहिती आहे. कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट ऑफ एक्स. मग सेम वेनी बाय युजिंग अन डेफिनेशन ऑफ अन इंटिग्रेशनच्या डेफिनेशन नुसार तुम्हाला माहित असायला पाहिजे काय ते. काय चेक करा. इंटिग्रेशनच्या डेफिनेशन नुसार इंटिग्रेशन ऑफ मायनस ऑफ कोसेक ऑफ एक्स इंटू कॉट ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू काय आलं पाहिजे, कोसेक एक्स प्लस सी. मग आपल्याला माहिती आहे रूल, तो आपण अप्लाय करू. जर एखाद्या कॉन्स्टंट किंवा प्लस किंवा मायनस चिन्ह जर असेल तर कॉन्स्टंट किंवा साइन आपण कॉमन काढू शकतो इंटिग्रेशनच्या बाहेर. मग कोसेक ऑफ एक्स इंटू कॉट ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू कोसेक एक्स प्लस सी. इकडचा मायनस तिकडे जाऊन अप्लाय होईल, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स प्लस सी. ठीक आहे. चेक करा. म्हणजे इथं आपण जे काही फॉर्म्युले बनवले ते फक्त डेफिनेशन नुसार बनवतोय. ठीक आहे. मग ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या, ती काय ते सांगतो, कारण काहीतरी मिसिंग व्हायला इथं आपल्याला इंटिग्रेशन कोणाकोणाचे कळाले ते बी सांगतो आणि कोणाकोणाचे डेरिव्हेटिव्ह ते पण माहित आहे ते सांगतो. इथे इंटिग्रेशन चेक करा. इंटिग्रेशन कोणाकोणाचं माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. इंटिग्रेशन कोणाचं माहिती आहे ते सांगतो मी. चेक करा. आपल्याला इंटिग्रेशन साइनचं माहिती आहे. इंटिग्रेशन कुणाचं माहिती आहे, साइनचं माहिती आहे. मी दाखवतो वाटलं तर. ठीक आहे. साइनचं माहिती आहे. चेक करा पेज नंबर इथं 3 वर आपल्याला, सॉरी 3 वर नाही 2 वर, इथे चेक करा रे. मी थोडस इथं हायलाइट करतोय. ठीक आहे. इथं चेक करा प्लीज. इथं जे आहे चेक करा, इथं चेक करा. साइनचा इंटिग्रेशन माहिती आहे तुम्हाला, यस. कॉसचा माहिती आहे, यस. म्हणजे साइनचा इंटिग्रेशन मायनस कॉस आहे, कॉसचा इंटिग्रेशन साइन आहे. बट शेवटी तुम्हाला हे माहिती आहे की साइन आणि कॉसचा इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्हाला काय काय माहिती आहे ते सांगतोय, नीट लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे साइनचा इंटिग्रेशन, कॉसचा इंटिग्रेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय माहिती आहे, तुम्हाला त्याच्यानंतर माहिती काय ते सांगतो. सेक स्क्वेअरचा इंटिग्रेशन माहिती आहे, कोसेक स्क्वेअरचा इंटिग्रेशन माहिती आहे, आणि सेक एक्स इंटू टॅन एक्स चा इंटिग्रेशन माहिती आहे. त्याच्यानंतर कोसेक एक्स इंटू कॉट एक्स करतो वाटलं तर कॉट एक्स, एवढ्याचा इंटिग्रेशन माहिती आहे. बट तुम्हाला इंटिग्रेशन कोणाचा माहित नाही. तुम्हाला इंटिग्रेशन माहित नाही टॅनचा. ठीक आहे. टॅनचा डायरेक्टली इंटिग्रेशन तुम्हाला माहित नाही, कारण ते फॉर्म्युल्यावरून बनतच नाहीये.
कारण आपण जे काय फॉर्म्युले बनवतो इंटिग्रेशनचे सगळे कशावरून बनवतोय, डेरिव्हेटिव्ह वरून. तर डेरिव्हेटिव्ह कुणाचाच टॅन येत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स आपल्याला माहित नाही. म्हणजे माहित नसलेले इंटिग्रेशन सांगतो तुम्हाला. टॅनचा इंटिग्रेशन माहित नाही, कॉटचा इंटिग्रेशन माहित नाही, सेकचा इंटिग्रेशन माहित नाही आणि कोसेकचा इंटिग्रेशन माहित नाही. ह्या 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा तुम्हाला डायरेक्ट इंटिग्रेशन माहित नाही. म्हणजे तुम्हाला काय माहित नाही, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू, हा पुस्तकात फॉर्म्युले आहेत, बरं ते कसे आले ते मी सांगायचा प्रयत्न करतोय. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स ह्याचा इंटिग्रेशन तुम्हाला डेफिनेशन नुसार करता येत नाही. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स हे सुद्धा विथ द हेल्प ऑफ डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन तुम्हाला करता येत नाही. आणि हे कोसेक ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे हे जे 4 इंटिग्रेशन आहेत ते डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन नुसार बनत नाहीत. मग मग सर ते कसं करायचं, पाठच करायचं का? हो, पाठ तर करूच, काय अडचण नाही. बट ते कसं येतात ते जर कळालं तर पाठ करायची गरज लागणार नाही. ठीक आहे. मग आता इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, कॉट एक्स, सेक एक्स आणि कोस एक्स एक बनवण्याच्या अगोदर किंवा बनवतो आपण आधी, ठीक आहे, त्यासाठी लागणारा फॉर्म्युला सांगतो मी. जे लास्ट लेक्चरला म्हणजे कालचा जो फर्स्ट लेक्चर झाला त्या लेक्चर मध्ये जीव तोडू तोडू सांगत होतो की हा जो शेवटचा फॉर्म्युला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगत होतो, राईट आहे. तो कुठला होता मी थोडस लिहून दाखवतो, येलो कलर मध्ये चेक करा. त्याला मी गोल्डन रूलच म्हणतो तर गोल्डन कलर मध्येच लिहू. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स. सर याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय हो, ह्याच्यात काही कळण्यासारखं तर नाहीये. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, ते बी ऍप्लिकेशन ऑफ म्हणजे इंटिग्रेशनच्या डेफिनेशन नुसारच हा आपण फॉर्म्युला बनवला होता. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स येते तर 1 बाय एक्स चा इंटिग्रेशन काय आला पाहिजे, लॉग एक्स आला पाहिजे. याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाहीये, याच्यामध्ये खूप बघण्यासारखं आहे, फक्त नजर असली पाहिजे. नजर काय असली पाहिजे ते सांगतो, चेक करा प्लीज, रिक्वेस्ट. हे जर का आलं तर टॅन, कॉट, सेक, कोसेक सोडा, बाकीचे इंटिग्रेशन मधले नियर अबाउट 50 to 60% न्यूमरिकल ना शेवटी जे इंटिग्रेशन काढायचं असते ते ह्याच रूलचा यूज करतात. शेवटचं इंटिग्रेशन म्हणतो मी. हा, प्रोसेस मे बी डिफरंट असेल बट फायनल इंटिग्रेशन इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्यामध्ये असं आहे काय सर, तर सांगतो, नीट लक्ष द्या. या फॉर्म्युल्याचं जर डिनॉमिनेटर कडे बघितलं, डिनॉमिनेटर म्हणतोय, डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर कोण आहे याचा, ह्याचा डिनॉमिनेटर आहे एक्स. क्लियर आहे, चेक करा. आणि याच्यामध्ये न्यूमरेटर कोण आहे, न्यूमरेटर कोण आहे, तर न्यूमरेटर आहे 1. ठीक आहे. अरे ह्याचं इंटिग्रेशन काय आलंय, तर लॉग ऑफ एक्स आलंय. ठीक आहे, ते नंतरचा पार्ट आहे. मग इथे चेक करा मी काय म्हणतोय. जर समजा डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स ऑफ जे काही फंक्शनचा डिनॉमिनेटर आहे, जे काही फंक्शनचा पूर्ण डिनॉमिनेटर आहे, हा डिनॉमिनेटर, ठीक आहे, ह्याचं जर सोल्युशन जर समजा न्यूमरेटर एवढे येत असेल, न्यूमरेटर एवढे येत असेल, मी काय बोलतोय ते नीट लक्ष द्या. जर समजा फक्त डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर याच फंक्शनच्या न्यूमरेटर एवढ्या येत असेल तर त्या सिस्टमचं किंवा त्या इंटिग्रेशनचं सोल्युशन हे लॉग ऑफ डिनॉमिनेटर आलं पाहिजे. काय बोललो कळालं? या सिस्टमचं सोल्युशन काय आलं पाहिजे, लॉग ऑफ डिनॉमिनेटर आलं पाहिजे. चेक करा लॉग ऑफ डिनॉमिनेटर आहे का, इथं आहे का, चेक करा, चेक करा, इथे चेक करा. 1 बाय एक्स, डिनॉमिनेटर कोण आहे, एक्स, एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1, न्यूमरेटर मध्ये आहे का, आहे, तर उत्तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे लॉग ऑफ एक्स आले का, चेक करा. एवढं सिंपल आहे. ह्याच रूलचा आपल्याला यूज करायचा आहे. मग हे रूल थोडंसं मी विस्तारित रूपात समजावून सांगायचा प्रयत्न करतो. चेक करा. जर समजा इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, सॉरी इथं 1 नसायला पाहिजे, इथं ठेवू, इथं समजा 2x, इथं चेक करा डिनॉमिनेटर कोण आहे रे, 1 अपॉन, सॉरी डिनॉमिनेटर कोण आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर. ह्या 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 2x येतो का, चेक करा. इथं जे डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर चेक करा, डिनॉमिनेटर कोण आहे, डिनॉमिनेटर आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर. न्यूमरेटर कोण आहे, न्यूमरेटर कोण आहे 2x आहे. मग मी काय म्हणलं, तो क्रायटेरिया काय, जर डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर इज इक्वल टू न्यूमरेटर येत असेल तर उत्तर काय येत असते,
लॉग ऑफ डिनॉमिनेटर येत असते. म्हणलं ना? हो सर म्हणलात. मग इथे चेक करा, या केसमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काढता आला पाहिजे. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. न्यूमरेटर मध्ये आहे का? आहे. तर याचा फायनल आन्सर आपण लिहू शकतो लॉग ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर कोण आहे? 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि प्लस सी. क्लिअर आहे सर? एवढं सोपं आहे? म्हणलं हा खूप सोपं आहे, काय अडचण नाही. अजून एखादं एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स प्लस 10 विथ रिस्पेक्ट टू एक्स. चेक करा याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कोण आहे. आता मी लिहित बसत नाही. डिनॉमिनेटर आहे एक्स प्लस 10 आणि न्यूमरेटर आहे 1. एक्स प्लस 10 डिनॉमिनेटर, तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह बघायचा. कधी डेरिव्हेटिव्ह कुणाचा बघायचा? डिनॉमिनेटरचा. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह एक्स प्लस 10 चा डेरिव्हेटिव्ह आला 1, जे की न्यूमरेटर मध्ये आहे. तर उत्तर काय येईल याचं? उत्तर येईल लॉग ऑफ एक्स प्लस 10 प्लस सी. काय काय लेकर हुशार असतात. सर एवढं सिंपल येईल का आपल्याला? येणार नाही, बट ऍडजस्ट तर करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, ते कसं ऍडजस्ट करायचं ते मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना शिकवेन. फक्त गोल्डन रूल लक्षात आला का? चेक करा गोल्डन रूल. आणखी एकदा सांगतो, रिपीट. जर समजा इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि या डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह डी बाय dx ऑफ डिनॉमिनेटर इज इक्वल टू न्यूमरेटर असेल, तर त्या केसमध्ये इंटिग्रेशन ऑफ n बाय डी विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू लॉग ऑफ डिनॉमिनेटर आला पाहिजे. चलो ठीक आहे, रॉकेट सायन्स याच्यात काही नाही. मग हे जर रूल लक्षात आला तर आपण इंटिग्रेशन मध्ये बाकीचे जे की टॅन, कॉट, सेक, कोसेक हे जे आपण 4 इंटिग्रेशन राहिलेत म्हणतोय, त्याचे इंटिग्रेशन आपण काढू शकतो. त्याचे इंटिग्रेशन आपण काय करू शकतो? काढू शकतो. मग ते कसे काढायचे ते आपण बघू. आणि आज आपण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर उद्या न्यूमरिकल स्टार्ट करायचे आपल्याला. ठीक आहे, फक्त व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये हीच अपेक्षा आहे, कारण ते बघण्यामध्ये इंटरेस्ट येत नाही. ठीक आहे, चलो मग इथे चेक करा रे. इंटिग्रेशन ऑफ आपल्याला डायरेक्टली काढायचे इंटिग्रेशन. आता मी इंटिग्रेशन साठी गोल्डन रूल वापरणार आहे. तर इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ एक्स चेक करा. टॅन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं काढायचं? तर लक्ष द्या, पहिल्यांदा ह्याला नाव द्यायचं आय. ठीक आहे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स. आता जनरली आपल्याला टॅन एक्स ला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट करायचंय. कशात रिप्रेझेंट करायचंय? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या. म्हणजे साइन याला काय लिहितो टॅन एक्स ला? साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स. जसं जसं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दिसलं, माझे डोळे लगेच असं चमकले आणि मी विचार केला की इथे डिनॉमिनेटर कोण आहे. मी म्हणलं डिनॉमिनेटर कोण आहे रे? तर लक्षात आलं माझ्या डिनॉमिनेटर कॉस एक्स आहे. न्यूमरेटर कोण आहे? न्यूमरेटर कोण आहे? तर न्यूमरेटर जे आहे ते साइन एक्स आहे. मग माझ्या लगेच डोक्यात विचारला की आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर करून बघू. काय करून बघू? डिनॉमिनेटर करून बघू. ते जर समजा न्यूमरेटर आलं तर काय येईल रे? उत्तर तर आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ डिनॉमिनेटर येईल. म्हणून माझी जी इच्छा आहे ती करण्यासाठी मी काय केलं? डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर कोण आहे? कॉस एक्स घेतलं. आता मला माहिती आहे कॉस एक्स चा जे डेरिव्हेटिव्ह आहे ते किती येते रे? मायनस साइन एक्स येते. मायनस साइन एक्स येते. बट छोटीशी अडचण काय? आपल्याकडे न्यूमरेटर साइन एक्स आहे, बरं मायनस आहे का? नाही. म्हणून मी खालच्या स्टेपला एक ऍडजस्टमेंट करतो. ती पचते का चेक करा. इंटिग्रेशन ऑफ इथं मायनस साइन एक्स लिहितो डिवाइड बाय कॉस एक्स. जसं मी मायनस साइन एक्स लिहिला, इंटिग्रेशनची व्हॅल्यू चेंज व्हायला लागली. मग ती चेंज होऊ नये त्याला बॅलन्स करण्यासाठी मी बाहेर एक मायनस केला. आता चेक करा, मायनस इंटू मायनस काय होईल? प्लस. बट मी तुम्हाला सांगितलं की इंटिग्रेशन मध्ये मी चिन्ह ऍडजस्ट करू शकतो, कॉन्स्टंट मल्टिप्लाय किंवा डिवाइड करू शकतो, फक्त इक्वेशनला काही फरक नाही पडला पाहिजे. ऍडजस्टमेंट करू शकतो आपण. कशाची? कॉन्स्टंटची. ठीक आहे, मग इथे चेक करा इंटिग्रेशनच्या बाहेर फक्त कोण निघेल? कॉन्स्टंट किंवा चिन्ह. मग इथे चेक करा मायनस इंटू मायनस काय येणार आहे? प्लस, म्हणजे वरचीच टर्म येणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथं मायनस ऑफ खालच्याचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हे जे काय डिनॉमिनेटर आहे ह्या डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर एवढा आहे. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर एवढा आहे. तर उत्तर काय आलं पाहिजे? तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर आला पाहिजे. लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी. आता इथे ब्रॅकेट मध्ये लिहिण्याचं कारण आहे, त्याचं नंतर सांगतो. चेक करा, आपल्याकडे एक प्रॉपर्टीज आहे n टाइम्स लॉग ऑफ m जर असेल, n टाइम्स लॉग ऑफ m असेल, तर n जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर हे जे n आहे ते लॉग ऑफ m फंक्शनच्या पॉवर मध्ये जात असते.
हो सर. ऍक्च्युली हे मायनस नाहीये फक्त, ह्याला मी काय लिहू शकतो रे, -1 लिहू शकतो. ह्याला काय लिहू शकतो, -1. मग इथे चेक करा काय होईल. इथं -1 हा लॉगच्या मल्टिपल मध्ये, तो प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम नुसार हे जे काय कॉस एक्स आहे, पूर्ण कॉस एक्स त्याच्या पॉवर मध्ये जाईल. -1 प्लस सी. वाटलं तर इथं मी कलर चेंज करतो याचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठं आलं, कोण कुठं आलं ते कळेल. ठीक आहे, इथं चेक करा. हे जे -1 आहे ते कुठे गेलं, इथं पॉवर मध्ये, बाय प्रॉपर्टीज ऑफ ए लॉगॅरिथम. मग इथे चेक करा, व्हॉट इज मिनिंग ऑफ पॉवर -1. पॉवर जर मायनस असेल त्याला आपण काय करू शकतो, डिनॉमिनेटर मध्ये घेऊन जातो आणि ते काय करतो, पॉझिटिव्ह करतो. म्हणजे काय रे, लॉग ऑफ, चेक करा, 1 कॉस ऑफ एक्स चा -1 आहे तर खाली काय रे, +1. +1 लिहायची गरज नसते तर प्लस सी. बट 1 कॉस काय येत असते, सेक एक्स येत असते. चेक करा, लॉग ऑफ हे काय येईल, सेक एक्स प्लस सी. म्हणजे तुमचं फायनल इंटिग्रेशन, देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. चेक करायचं याच्यानंतर, आता तुमच्या टीचर्सनी किंवा बुक मध्ये जे जे लॉग मध्ये इंटिग्रेशन आलेत, फॉर्म्युल्याचे असतील किंवा प्रॉब्लेमचे असतील, ते फक्त ह्याच फॉर्म्युल्याने यूज केलेले आहेत. कोणत्या, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स, असं पण दाखवतात काय, एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असं रिप्रेझेंट करतात. म्हणजे खालच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर वरेच असेल तर उत्तर लॉग ऑफ खालचा फंक्शन येत असते. ठीक आहे, मग इथे काय रे, जेवढे काही लॉग मध्ये उत्तर येतात ते फक्त आणि फक्त कशामुळे येतात, तर हे शेवटचा जे फॉर्म्युला वापरलाय त्याच्यानेच येत असतात, लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर समजा काही अडचण असेल, काही डाऊट असेल, ठीक आहे, तर तुम्ही कमेंट करायचंय, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून देईन. आणि आणखीन एक गोष्ट क्लिअर करतो, लक्ष द्या रे प्लीज. हा जो इंटिग्रेशनचा पार्ट आहे ना, तो कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन ए डेरिव्हेटिव्ह. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की तुम्ही डेरिव्हेटिव्ह बघा, डेरिव्हेटिव्ह बघा, आणि डेरिव्हेटिव्ह बघितलं तरच तुम्हाला काय येणार आहे, इंटिग्रेशन व्यवस्थित येणार आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की टॅनचा इंटिग्रेशन कसा काढला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पुस्तकामध्ये डायरेक्टली फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. मग पोराला विचारतं हे कसं आलं, पोरगं म्हणते पाठ करायचं, टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, मी प्रत्येक फॉर्म्युलेचा प्रूफ देतोय, चेक करा. मी जेवढे काय फॉर्म्युले बनवतोय ते एक तर डेफिनेशन नुसार बनवतोय, कारण व्हॉट इज मिनिंग ऑफ इंटिग्रेशन इज अन अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस, किंवा मी तुम्हाला रूल सांगितला की तो रूल कसा यूज करायचा आणि त्याच रूल नुसार बनवून दाखवतोय. म्हणजे इंटिग्रेशन कसं आहे ते कळालं. इंटिग्रेशन कसं आहे ते कळणं गरजेचं आहे. नाहीतर एक सांगतो, मग तुम्हाला एवढे फॉर्म्युले देतील, बुक मध्ये असतील, टीचर असतील, कोणी का असेना, भरपूर फॉर्म्युले देतात आणि त्या फॉर्म्युले चक्करमध्ये पोरगं म्हणते इंटिग्रेशन खरंच अवघड आहे. बट एक लक्षात ठेवा, इंटिग्रेशन सारखा सोपा पार्ट नाही, फक्त इंटिग्रेशन व्यवस्थित समजता आलं पाहिजे. चेक करा किती सिंपल आहे. आता हेच रूल, गोल्डन रूल ज्याला म्हणतो, ते अप्लाय करायचंय आणि तुम्ही कॉटचा इंटिग्रेशन लगेच सांगू शकता. चेक करा, इंटिग्रेशन ऑफ, समजा कॉट ऑफ एक्स आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्याला नाव द्यायचं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय, कॉट ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. कॉटला कसं लिहू शकतो रे, इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स डिवायडेड बाय साइन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं थोडीशी मदत पाहिजे मला. इथं डिनॉमिनेटर कोण आहे चेक करा. इथं डिनॉमिनेटर डी लिहितो मी, डिनॉमिनेटर कोण आहे रे, सॉरी साइन एक्स आहे, आणि न्यूमरेटर कोण आहे रे, कॉस एक्स आहे. ठीक आहे, तर आपला रूल काय म्हणतो, जर डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर इज इक्वल टू न्यूमरेटर असेल तर उत्तर काय येत असते, लॉग ऑफ डिनॉमिनेटर येत असते. चेक करा या केसमध्ये, प्लीज रिक्वेस्ट, या केसमध्ये चेक करा, डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे, साइन, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस, जे की डायरेक्टली कुठे आहे, न्यूमरेटर मध्ये. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिनॉमिनेटर कोण आहे, साइन एक्स, या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली कुठे आहे रे, न्यूमरेटर मध्ये. आनंदी आनंदगडे, फक्त इकडे तिकडे पाहू नका गडे, इकडे पहा गडे. चेक करा, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली न्यूमरेटर मध्ये, मी सांगितलं की जर समजा इंटिग्रेशन मध्ये असं असेल, याला गोल्डन रूल म्हणतो मी, स्पेशली हे खूप महत्वाचं आहे, मला आवडतो. इंटिग्रेशन मध्ये जर समजा डिनॉमिनेटर मध्ये एखादा फंक्शन आहे आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली जर न्यूमरेटर मध्ये असेल तर उत्तर हे लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहायचा असतो. चेक करा या केस मध्ये एफ ऑफ एक्स कोण आहे, साइन एक्स, या साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कोण आहे, कॉस एक्स, डायरेक्टली न्यूमरेटर मध्ये आहे का, आहे, तर याचं उत्तर काय येईल रे, लॉग ऑफ डिनॉमिनेटर येईल. चेक करा, प्लस सी. म्हणजे तुमचं फायनल इंटिग्रेशन किती सोपं आहे, तुम्ही फॉर्म्युला पाठ करू शकता, इंटिग्रेशन ऑफ कॉट ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू
एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. कळालं? ह्याच्यामध्ये काही लय अवघड पार्ट नाहीये, फक्त समजून घ्यायची इच्छाशक्ती पाहिजे की इंटिग्रेशनचे फॉर्म्युले येतात कुठून. इंटिग्रेशनचे फॉर्म्युले येतात कुठून. आणखीन दोन राहिलेत, ते दोन झाले की आपण थोडस बघूत आपण पुढे काय करायचं ते. ठीक आहे, नेक्स्ट इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन ऑफ सेक ऑफ एक्स. मग आता काय जण म्हणतील सर सेकचं इंटिग्रेशन कसं काढायचं, सेकचं इंटिग्रेशन काढायचं. ठीक आहे, आपण काढणार आहे, टेन्शन नका घेऊ. मग इथं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स. बरं, सेक एक्स ला काय जमतील सर, सेक एक्स ला जास्तीत जास्त काय लिहू शकतो, 1 कॉस लिहू शकतो, आणि कॉस डिनॉमिनेटर मध्ये कॉस येतो, साइन ते पुन्हा ऍडजस्ट होत नाही. मग इथं थोडस लक्ष द्यायचंय, मी इथे एक ऍडजस्टमेंट करतोय, इथे एक ऍडजस्टमेंट करतोय, आणि हे ऍडजस्टमेंट कसं करायची हे मी पुढं टाइप मध्ये शिकवतो, सध्या तरी नाही सांगणार ते. ठीक आहे, आपण जेव्हा इंटिग्रेशनचे ऍक्च्युअल प्रॉब्लेम सोडू तेव्हा कसं ऍडजस्टमेंट करायचे ते सांगतो. इथं मी ऍडजस्टमेंट करतोय, इथं ग्रीन कलरचे ऍडजस्टमेंट करतोय, चेक करा. सेक एक्स प्लस टॅन एक्स नी या पूर्ण सेक एक्स ला मल्टिप्लाय करतोय. मी कशाला मल्टिप्लाय करतोय, ह्या मेन फंक्शन सेक एक्स ला सेक एक्स प्लस टॅन एक्स नी मल्टिप्लाय करतोय. इक्वेशनला फरक पडू नये म्हणून लगेच काय करतोय, लगेच डिवाइड पण करतोय. सेक एक्स आणि हे सगळे इंटिग्रेशनच्या मध्ये करतोय बरं का, एक बाहेर आणि एक मध्ये करत नाहीये, कारण व्हेरिएबल ऍडजस्ट करत असताना इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकत नाही. काय जमतील सेक एक्स प्लस टॅन एक्स मल्टिप्लाय मध्ये करा आणि सेक एक्स प्लस टॅन एक्स बाहेर काढा, चालत नाही. ठीक आहे, हा इथे चेक करा, सेक एक्स प्लस टॅन एक्स, सेक एक्स प्लस टॅन एक्स काय होईल रे, कॅन्सल होऊन जाईल. सेक एक्स प्लस काय होईल रे, टॅन कॅन्सल होईल. बरं कॅन्सल करू नका, हे आपण आपल्या कशासाठी केलेलं आहे तर ऍडजस्टमेंट केलेली आहे. ठीक आहे, मग इथे चेक करा, हे सेक एक्स प्लस टॅन एक्स, सेक एक्स प्लस टॅन एक्स आपण ऍडजस्ट केलंय. आता थोडीशी मदत करा मला, ह्या सेक एक्स मध्ये मल्टिप्लाय करायचंय. सेक एक्स इंटू सेक एक्स काय येईल रे, सेक स्क्वेअर एक्स, आणि सेक एक्स इंटू टॅन एक्स म्हणजे काय येईल, सेक एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे, मी थोडं सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करतोय, पण डिनॉमिनेटर मध्ये काही चेंज होईल का रे, नाही. तो काय राहील रे, सेक एक्स प्लस टॅन एक्स. मग चेक करा, मी तुम्हाला सांगितलंय की इंटिग्रेशनचे जेवढे काय फॉर्म्युले बनतात एक तर डेफिनेशन नुसार बनतात, नाहीतर त्या गोल्डन रूल नुसार बनतात. इथं गोल्डन रूल अप्लाय करता येईल. इथं डिनॉमिनेटर कोण आहे रे, डिनॉमिनेटर ओ सर सेक एक्स प्लस टॅन एक्स आहे हो. ठीक आहे, मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर डायरेक्टली काढणार आहे मी, आता लिहित बसणार नाही. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतं रे, सेक एक्स इंटू टॅन एक्स, आणि प्लस टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतंय, सेक स्क्वेअर एक्स. चेक करा न्यूमरेटर मध्ये आहे का, सर नाही हो सर. बघा सेक स्क्वेअर आहे, इथं फक्त एकच सेक आहे. अबे तसं बघू नका गधड्यांनो, चेक करा, इथं सेक एक्स इंटू टॅन एक्स टर्म आहे, इथं पण सेक एक्स इंटू टॅन एक्स टर्म आहे, प्लस मध्ये सेक स्क्वेअर टर्म आहे, प्लस मध्ये सेक स्क्वेअर टर्म आहे, म्हणजे पूर्ण डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह पूर्ण न्यूमरेटर मध्ये. हे चेक करा, कंप्लीट डिनॉमिनेटर आहे, ह्या कंप्लीट डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह कुठे आहे, न्यूमरेटर मध्ये. आणि मी तुम्हाला गोल्डन रूल तेच सांगितलंय, जर कंप्लीट डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह कंप्लीट न्यूमरेटर असेल तर उत्तर काय येत असते, लॉग ऑफ डिनॉमिनेटर येत असते, म्हणजे लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स येत असते प्लस सी. म्हणून आपण डायरेक्टली असं लिहू शकतो, तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं असेल बुक मध्ये किंवा जे काही टीचर्स आहेत त्यांनी सांगितलं असेल, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स आणि प्लस टॅन ऑफ एक्स आणि प्लस सी. हा एक फॉर्म्युला बनेल. ठीक आहे, चलो मग ते हे झालं. आता याच्यानंतर लास्टली राहिला कोसेक. जसं सेकला सेक एक्स प्लस टॅन एक्स ने मल्टिप्लाय केलंय, सेकंड टॅनची जोडी आहे तुम्हाला तर माहिती आहे, तसं कोसेकची जोडी कोणासोबत आहे, कॉट सोबत. मग ते एक येऊन जाईल, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ चेक करा रे, कोसेक एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. मग हे जे कोसेक एक्स इंटू डीएक्स आपण इंटिग्रेशन काढतोय, त्याला आधी नाव द्या. नाव काय द्यायचं, आय. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा शेवटचा पार्ट मला वाटतं थोडंसं फास्ट व्हायला, जर स्पीड जास्त होत असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंय, किंवा आणखीन कोणते फॉर्म्युले बनवायचे असतील ते पण सांगा, मी तुम्हाला ते प्रूव्ह करून नेक्स्ट व्हिडिओज मध्ये देऊन टाकेन. ठीक आहे, चलो चेक करा रे, इंटिग्रेशन मध्ये हा परीक्षेला तुम्हाला प्रूफ करा म्हणून येणार नाही, टेन्शन घेऊ नका, बट तुम्हाला कुठून आले ते माहित असायला पाहिजे. मग इथे कशाने मल्टिप्लाय करायचं, चेक करा, न्यूमरेटरला कोसेक एक्स मायनस कॉट एक्स ने मल्टिप्लाय करायचंय, आणि डिनॉमिनेटरला सुद्धा काय करायचंय, कोसेक एक्स मायनस कॉट एक्स नच मल्टिप्लाय करायचंय, जेणेकरून तुमच्या इक्वेशनला फरक पडणार नाही. चेक करा, व्हाईट कलर मधले जे आहेत ते मेन फंक्शन आहेत का, चेक करा मेन फंक्शन, आणि बाकीचं कोसेक एक्स मायनस कॉट एक्स आणि कोसेक मायनस कॉट एक्स हे काय होईल रे, कॅन्सल आउट होऊन जाईल.
ठीक आहे, पण कॅन्सल करू नका. मग आता मल्टिप्लाय करा. कोसेक इंटू कोसेक काय रे? कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आणि डिनॉमिनेटर काय येईल रे? डिनॉमिनेटर मध्ये कोसेक एक्स मायनस कॉट एक्स येऊन जाईल विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे चेक करा रे, डिनॉमिनेटर कोण आहे? मी तर डिनॉमिनेटर लिहितोय. डिनॉमिनेटर कोण आहे रे? कोसेक एक्स मायनस कॉट एक्स आहे. मग आपला रूल काय म्हणते? डिनॉमिनेटर आणि न्यूमिनेटर आलं की पक्का काय करा? डिनॉमिनेटरला बघा. नुसतं बघायचं का? नाही, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह बघा. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर मी जे डायरेक्टली काढणार आहे. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय रे? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आणि इथला मायनस आणि कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येते रे? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स येते का? चेक करा. मायनस इंटू मायनस काय येईल रे? प्लस. म्हणजे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट ऑफ एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. सर हे ते वेगळे दिसायला नाही, टेन्शन नका घेऊ. कोसेक स्क्वेअर प्लस आहे, इथं कोसेक स्क्वेअर प्लस आहे. कोसेक इंटू कॉट कसा आहे? मायनस आहे. कोसेक इंटू कॉट कसा आहे? मायनस आहे. म्हणजे पूर्ण डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे. पूर्ण डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे. म्हणून आपण याचा आन्सर लिहू शकतो लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे काय रे? कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. म्हणजे आपला शेवटचा फायनल फॉर्म्युला तयार होईल. इंटिग्रेशन ऑफ कोसेक ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट ऑफ एक्स प्लस सी. अशा प्रकारे आपल्याला जे जे इंटिग्रेशन विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह येत नव्हते ते आपण बनवले. तरी पण आणखीन कुठले फॉर्म्युले राहिले असतील तर ते आपण बनवूत, काही अडचण नाही. तुम्ही कमेंट मध्ये मला खाली सांगायचंय. आणि एक सांगतो, ही जी व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू झालेली आहे ती पर डे असेल, त्यामुळं तुम्हाला पर डे व्हिडिओज येत राहील. ते प्रत्येक दिवशी व्हिडिओज भेटण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? व्हिडिओजला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. ठीक आहे. इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या डिप्लोमाच्या स्टुडंट्सच्या पर्यंत पोहोचवा. आपले जे कोणी फ्रेंड्स असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, एवढीच अपेक्षा. ठीक आहे. थँक्यू. कुणाला जर समजा ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर आपल्याकडे क्लासेस पण अवेलेबल आहेत. आणि त्या क्लासेसला जॉईन करण्यासाठी तुम्हाला एक मी व्हॉट्सअप नंबर देतोय. त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस जॉईन करू शकता. ठीक आहे. थँक्यू. या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून ऑनलाईन आणि ऑफलाईन लाईव्ह लेक्चर्स अटेंड करू शकता. ठीक आहे. चलो, थँक्यू.